नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की घोडबंदर मार्गावर खड्डे पडतात. त्यामुळे येथील रस्ते लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. सरनाईक यांनी गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. बहुतेक कामे अंतिम टप्प्यात आली असून पुढील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यातील प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे शहरासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये माझ्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा मतदारसंघ असल्याकारणानं विविध प्रकल्पांना त्यांनी निधी दिला. त्यामध्ये स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे घाट आहे त्या घाटाला आता जवळजवळ पूर्णत्वाला ते आलेलं आहे. त्याचं उद्घाटन आहे आणि टप्पा क्रमांक 3चं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते आहे. मँग्रोव्ज उद्यान असू द्या, मोगरपाड्याचं स्मशानभूमी असू द्या किंवा तलाव असू द्या, कासारवडोलीचा तलाव असू द्या, माजिवड्याची स्मशानभूमी किंवा नळपाड्यामध्ये अद्ययावत असं स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं 150 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सिंधुताई सकपाळांच्या नावानं आम्ही तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र करतो आहे. स्विमिंग पूलचं 5 स्विमिंग पूलचे काम चालू आहे. 4 फुटबॉल टर्फचे काम चालू आहे. कान्होजी आंग्रे नावाच्या नावानं उद्यानाचं काम चालू आहे. म्हणजे 3 ठिकाणी उद्यानांचं सुद्धा काम चालू आहे. त्यामुळे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जी लोकांची अपेक्षा होती, लोकांची जी मागणी होती त्या मागणी आम्ही पूर्ण करतो आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी बिलकुल ह्या कामांसाठी काटकसर न करता निधी उपलब्ध करून दिला. त्याच्या बाजूला धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या नावानं जिमखान्याचं काम चालू आहे. त्यामुळे ही सगळी कामं पुढल्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत. पण त्याचबरोबर जी कामं आता पूर्णत्वास आलेली आहे त्याचं लोकार्पण पुढील महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत, जेणेकरून लोकांना ह्या सगळ्या वास्तू लगेच आता पावसाळ्यानंतर किंवा गणेशोत्सवानंतर वापरायला मिळणार. तर उपवन घाटावरती वेगळा एक उपवन घाटावर एक आगळीवेगळी पंढरी सजवण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची महंती पूर्ण जगामध्ये आहे आणि अशा विठ्ठलाचं एक 60 फुटाची प्रतिमा आम्ही ह्या ठिकाणी बसवणार आहोत, जेणेकरून प्रति पंढरी ह्या उपवन घाटामध्ये होणार आहे. ह्या उपवन घाटाचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे आम्ही नाव दिलेलं आहे. आणि त्यामध्ये विठ्ठलाची प्रतिमा 60 फुटाची म्हटल्यानंतर एक भावनिक वातावरण ह्या परिसरामध्ये निर्माण होईल. मी बघितलं की ह्या ठिकाणी आल्यानंतर काही बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या वगैरे जे मद्यपी तरुणी वगैरे येत असतात त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. निदान विठ्ठलाची मूर्ती ह्या ठिकाणी बघितल्यानंतर आणि प्रति पंढरी ह्या रूपांतर ह्या उपवन घाटाचं झाल्यानंतर निदान त्या गोष्टी तरी थांबतील आणि ज्या गोष्टींची गरज आहे समाजाला त्याच गोष्टी या ठिकाणी होतील. सर, विविध विकास प्रकल्प होत असताना घोडबंदर रोडचा जो चाळण झालेली आहे, विविध ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, अपघात होऊ शकतो. नाही बघा, हा दर पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती होते. मी DCP ट्रॅफिक यांच्याशी बोललो, तसेच महापालिकेचे सिटी इंजिनियर आणि कमिशनर सुद्धा बोललेलो आहे. त्यामुळे आता थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर ताबडतोब ते खड्डे भरायला सुरुवात करतायत. काही ठिकाणी त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण हा दर पावसाळ्यामध्ये प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळे सगळे रोड सिमेंट काँक्रिटीकरणचे लवकरात लवकर कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. 100 गाठलेल्या टोमॅटोचे भाव या आठवड्यात खाली उतरले आहेत. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 60 ते 70 रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळमध्ये 90 ते 100 रुपयेपर्यंत पोहोचला होता. परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस यामुळे टोमॅटोची गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटोला भाव मिळत नाही. पावसामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटो भाव घाऊक मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये किलो विकला जात असून किरकोळमध्ये हाच टोमॅटो 50 ते 60 रुपयावर आला आहे. सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातून आणि कर्नाटकमधून टोमॅटो येत आहेत. विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. त्याच्यामुळं जे टोमॅटोच्या क्वालिटीवर जो परिणाम झाला आहे त्याच्यामुळं मालाची प्रत खालवलेली आहे. आत्ता सध्या लिप्टिम्समध्ये पुण्याच्या सासवड भागामधून, सांगलीच्या विट्टा एरियामधून, त्याच्यानंतर आपल्या कर्नाटक राज्यातल्या बेंगळूरमधून पण माल येतोय, कोलारमधून माल येतोय. त्याच्यामुळं आवक बऱ्या प्रमाणात आहे, पण पावसामुळे रस्त्यावर गिराईक होत नाहीये. सो त्याच्यामुळे इथं मालाचा उठाव कमी आहे. त्याच्यामुळे मग कमी भावामध्ये द्यावा लागतोय. त्याच्यात पावसामुळे पण मालाची गुणवत्ता कमी झाल्यामुळं 2 दिवसामध्ये मार्केट एकदम खूप झपाट्यानं खाली आलेलं आहे. मागच्या वेळेला
किती दिनपर्यंत गेले होते? मागच्या आठवड्यामध्ये अगदी शनिवारपर्यंत टोमॅटोचे दर हे 50 ते 60 पर्यंत होते. इथले जे होलसेलचे भाव आहेत ते, आणि किरकोळमध्ये म्हणजे जो आपण बाहेर घेतो किरकोळ भाव ते अगदी 80 ते 100, म्हणजे जसं मालाची प्रत असेल तसे 80 ते 100 किरकोळचे भाव होते. आज अशी परिस्थिती 2 दिवसामध्ये तेच 50-60 विकत होते. त्याच टोमॅटोचे भाव आज 20 ते 25 रुपये इतकेपर्यंत खाली आलेले. आणि आता किरकोळचा जर विषय घेतला तर अगदी 30 पासून 40 रुपये जास्तीत जास्त विक्री आहेत आता सध्याला. मालाची आवक स्थिर आहे, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय आहे आता सध्याला. फक्त मालाच्या गुणवत्तेवर पावसामुळे परिणाम झालेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यातर्फे आमरण उपोषण करण्यात येते आहे. मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या SRA सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र स्थानिक भाजप आमदार गणेश नाईक यांनी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टी वासियांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी सांगितले आहे. यावेळी झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय हे आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता SRAच्या माध्यमातून, पण या इथल्या आमदारांनी एक स्वार्थापोटी हा आमचा SRAचा बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टॅग यूज करून. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्वे चालू करून लोकांना SRAच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे, आमरण उपोषणाला बसलेलो. मागणी पूर्ण व्हायला सर्वे चालू झालेला आहे, लोकांचा सर्वे झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15% लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता. पण यांनी येऊन प्रेशर टॅग, आमदारांनी गणेश नाईकांनी येऊन प्रेशर टॅग यूज करून हा सर्वे थांबवलाय. तो गणेश नाईकाची आजची परिस्थिती अशी आहे, धरलं तर चावतेने सोडलं तर पळते. त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो SRA थांबवला. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा SRA मिळवून देण्यासाठीच आम्ही आमरण उपोषणाला बसलो. गणेश नाईकांवर थेट आरोप आहे. गणेश नाईकांवरती झोपडपट्टी काय, आता मी प्रकल्पग्रस्तांचा पण विषय बरोबर घेतलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना पण गरजेपोटी आजपर्यंत त्यांनी फक्त गाजर दाखवत आले आणि काही केलेलं नाही. झोपडपट्टीसाठी ना प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांसाठी, आणि बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या. या गणेश नाईकांच्या कालखंडामध्ये नव्या मुंबईची धारावी झाली आहे. आज जर 24 वर्षा 2000 साली सर्वे झाला तर 24 वर्षामध्ये जर सर्वे केला असता तेवढ्या झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या. आज 2024 पर्यंत 40,000 जी झोपडपट्टी 2000 साली होतं, आज ती 1 लाखापर्यंत गेले. कॉलनी भागामधली घरं, प्रकल्पग्रस्तांची घरं, आज गरजेपोटी घरं, आज 5-5, 6-6 मधली बिल्डिंग झालेत. आता आम्हाला ते सुद्धा आम्हाला रेग्युलाइज करून पाहिजे. शेवटी ते गरजेपोटी त्यांनी बांधलेलं आहे का, त्यांनी कोणी प्रकल्पग्रस्तांनी का हौसे खातीर बांधलेलं नाहीये. म्हणून जर त्याच वेळेस जर यांनी मंत्री होते, आमदार होते, महानगरपालिका यांच्या हातामध्ये सत्ता होती तर यांनी हे करायला पाहिजे होतं. यांनी आमच्यावरती अन्याय का कमी नाही केलाय.
आम्हाला मोरबे डॅम असताना सुद्धा आम्हाला एक थेंब पाण्याचा त्या झोपडपट्टी असताना मोरबेचं पाणी भेटत नाही. आम्हाला जे पाणी मिळते ते बारवी डॅमचं मिळते, ते पण पाणी आम्हाला भाईंदरला गेलं, ठाण्याला गेलं, त्यात उरलं की आम्हाला भेटलं. 2-2 दिवस 3-3 दिवस पाणी नसतं. आणि हा मनुष्य बोलतो की नवी मुंबई सुजलाम सुफलाम. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा, किंवा राममूर्ती रोड, पाचपाखाडी, खारकराळी, कळवा हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत. अजून ते बदललेले नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदलले आहे ते निदान ठाण्यात अजून ते बदललेले नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात. कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. तर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क बिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून कुठे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे. ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.